नमस्कार, आपण पाहताय केटीव्हीचं कोकण वार्तापत्र। सुरुवातीला आपण सर्वांचं स्वागत। वळूयात काही ठळक घडामोडींकडे। परिवहन मंत्री आणि मुख्य सचिवांच्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू। दिवसेंदिवस कर्मचारी होत चाललेत आक्रमक। 25 दिवसानंतर जयगड येथील त्या मच्छीमार नौकेचा शोध लागत नसल्याने मच्छीमारांनी दिला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। रत्नागिरीसह जिल्ह्यात त्रिपुरा पौर्णिमा आणि तुळशी विवाह उत्साही वातावरणात संपन्न। आणि शहर आणि ग्रामीण भागातील ऐतिहासिक किल्ले ठरत आहेत नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। परिवहन मंत्री नामदार अनिल परब, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत एसटी संपाबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी बोलवण्यात आलेली बैठक असफल ठरल्याने कर्मचारी आक्रमक झाले असून हा संप अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दरम्यान भाजपच्या सर्वच नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात उडी घेतल्याने कर्मचारी अधिक आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे न घेण्याचा इशारा दिला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 9 डेपोमधील सुमारे 4000 वाहक चालक, मेकॅनिकल आणि कार्यालयीन कर्मचारी संपावर असल्याने एसटीला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे। शासनाने सर्व खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी दिली आहे। कालच खासगी वाहतुकीसाठी परवानगी दिली। जोपर्यंत महामंडळाचा संप चालू राहील तोपर्यंत आपण खासगी वाहतुकीत जिथे जिथे स्कूल बस असतील किंवा कंपन्यांच्या बसेस असतील किंवा खासगी ट्रान्सपोर्टवाल्यांच्या बसेस असतील त्यांना शासनाच्या दराने वाहतुकीस आपण परवानगी दिलेली आहे। आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की आज कुठेही प्रवासी अडकून पडलेले नाही आहेत। आज पूर्ण जिल्ह्यात खासगी वाहतूक सुरळीतपणे चालू असल्याने कोणाची तक्रारी आलेली नाही आहे। रत्नागिरी विभागीय कार्यालयाबाहेर संपावर असलेले कर्मचारी भजन करत असल्याचं दिसून आलंय। दरम्यान येत्या 24 तासात संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, अन्यथा सेवा समाप्त केली जाईल असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे। मात्र याच दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात एसटी संपात फूट पडली असल्याची माहिती समोर आली आहे। कारण काही कर्मचारी कामावर हजर झाल्याने एसटी वाहतूक काही प्रमाणात सुरू झाली असल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्रभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाला दर दिवशी करोडो रुपयांचा फटका बसत असल्याची आकडेवारी समोर आली आहे। परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर राज्यभरात सुमारे 8000 कर्मचारी कामावर रुजू झाल्याचा दावा एसटी मंडळाने केला आहे आणि जवळपास 2178 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। परिवहन मंत्र्यांनी कितीही इशारा दिला तरी जोपर्यंत एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे। एकूणच या संपाबाबतचा निर्णय अनेक चर्चा वाटाघाटी होऊन सुद्धा ठोस निकाल लागत नसल्याने आता संपावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। मात्र यामध्ये प्रवासी वर्ग भरडला जातोय याचा देखील विचार होणे गरजेचे आहे। तर 25 दिवसानंतर ही जयगड येथील त्या बेपत्ता मच्छीमार नौकेचा शोध लावण्यास शासन प्रशासन अपयशी ठरल्याने मच्छीमार बांधवांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं आहे।
25 दिवसापूर्वी जयगड येथील नावेद नामक मच्छीमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. मात्र आज तागायत ना बोट सापडली ना बोटीतील खलाशी. त्यामुळे नेमकं काय घडलं याबाबत आज तरी कोणी ठामपणे सांगण्यास तयार नाही. नामदार उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉक्टर BN पाटील यांनी या संदर्भात विशेष बैठक घेऊन तातडीने त्या मच्छीमार नौकेचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आज तरी त्याचा शोध लागला नसल्याने मच्छीमारांनी बैठक घेऊन आपला संताप व्यक्त केला. मागील आठवड्यात जिंदाल कंपनीच्या एका मोठ्या बोटीने धडक दिल्याने ती मच्छीमार नौका बुडाली अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र त्यानंतरही काहीच पत्ता लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मच्छीमार बांधवांना काही ना काही कारणास्तव अडचणीचा सामना करावा लागतो. हा व्यवसाय करणं म्हणजे तारेवरची कसरत होऊन बसला आहे. डिझेलचे वाढते दर, खलाशांचे पगार, डागडुजीचा खर्च आणि मग त्यातच बँकेचा कर्जबोजा, या सर्वांचं गणित मारता वजाबाकी शून्य असल्याचंच मच्छीमारातून बोललं जात आहे. आणि त्यातच एखादी बोट बुडाली किंवा बेपत्ता झाली तर त्या मालकाचं अगदीच कंबरटं मोडतं खरं. त्यामुळे नावेद नौका बेपत्ता होऊन अनेक दिवस उलटून गेले तरी शोध मोहिमेस यश मिळत नसले तर मग शासन प्रशासन करतंय का असाच प्रश्न निर्माण होतोय. दरम्यान वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा KTVचं कोकण वार्तापत्र, आपल्या हक्काचं चॅनल. अन्यायाविरुद्ध लढा, सत्य सदा सर्वदा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. MBBS होण्याचे स्वप्न पूर्ण करा, तेही आपल्या बजेटमध्ये. 22 वर्षांपासून महाराष्ट्रातील नंबर 1 शैक्षणिक संस्था विश्व. MBBS, MD, MS, FCPS, BMS महाराष्ट्रात, कर्नाटकात तसेच विदेशात प्रवेशासाठी आजच संपर्क साधा. भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार MBBS भारतात शिका अथवा विदेशात शिका. आता प्रॅक्टिस करण्यासाठी नेक्स्ट एक्झाम सर्वांनाच द्यावी लागणार आहे. चला तर मग विश्वतर्फे विदेशात MBBS शिकायला. नीट नॉट एलिजिबल सुद्धा आता MBBS करू शकतात. नीट रिपीट करण्याची गरज नाही. आजच विदेशात MBBS साठी प्रवेश घ्या. श्री ज्ञानेश्वर भस्मे सर, प्रमोद सर, प्रशांत सर, प्रथमेश सर, प्रसाद सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करा. विश्व. संपर्क 70 30 30 66 11. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे असलेल्या स्वयंभू देवस्थान श्रीदेव रामेश्वर आई कालिका देवी मंदिरात त्रिपुरा पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. काळबादेवी येथील श्रीदेव रामेश्वर आई कालिका देवी मंदिरात आयोजित त्रिपुरा पौर्णिमा उत्सव पाहण्यासाठी काळबादेवीसह आरेवारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित असतात.
दरम्यान रत्नागिरी शहरातील नवलाई पावणाई मंदिरात त्रिपुरा पौर्णिमा उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. या उत्सवाविषयी माहिती मनीषा बामणे यांनी KTV जवळ बोलताना दिली. आज त्रिपुरारी पौर्णिमा सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते. रत्नागिरीमध्ये सर्व देवळांमध्ये ह्या त्रिपुरारी अगदी मोठ्या उत्साहाने साजऱ्या व्हायच्या. परंतु नवलाई पावणाई मंदिर जुनी तांबटाळी इथे हा उत्सव होत नव्हता. तर आम्ही सर्व महिला मंडळांनी ठरवलं की आपण सगळ्या महिलांनी मिळून हा उत्सव करूया. आणि गेली 10 वर्ष आम्ही स्वतः सगळ्या महिलांचा आमचं मंडळ आहे, त्या मंडळाच्या महिलांनी सगळ्यांनी मिळून आम्ही हा रोषणाईचा कार्यक्रम सुरू केला. आणि आज आमच्या या कार्यक्रमाला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि सातत्याने या सगळ्या इथल्या आमच्या आजूबाजूच्या महिला येतात आणि आम्ही दरवर्षी हा नवलाई पावणाईच्या मंदिरात त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचा समारंभ साजरा करतो. मारुती मंदिर येथील गांधी बंधूंकडे आयोजित करण्यात आलेल्या विशेष तुळशी विवाह पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती लावली होती. गणनायकंगजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान सुमूर्त सावधान यावद्वीची स्तरंगान वहती सुरनदी जाह्नवी पुण्यतोया यावच्चाकाशमार्गे तपति मकरो भास्करो लोकपाला सुमूर्त सावधान यावद्वज्रे नीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुशृंगे तावत्तं पुत्रपौत्रे स्वजन परिवृतो जीवजम्बो प्रसादा सुमूर्त सावधान यन्मंगलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिभिः स्तूयमानस्य तत्ते भवतु मंगलं सुमूर्त सावधान तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते त्रियुगं स्मरामि सुमूर्त सावधान. गांधी बंधूंकडे दरवर्षी साजरा केल्या जाणाऱ्या तुळशी विवाह विषयाची माहिती राधाकृष्ण गांधी यांनी KTV जवळ बोलताना दिली. तुळशीची लग्नाची परंपरा ही माझ्या आजोबांपासून चालू आहे आणि आजोबांच्या नंतर ही मी जवळजवळ 20 ते 30 वर्ष चालू आहे माझ्याकडे. लग्नाची पद्धत म्हणजे आमच्याकडे पूर्वी तुळशीचं लग्न एक आम्ही घरच्या घरी करायचे, एक पताक्यांचा मंडप करून वगैरे आणि साध्या पद्धतीनं लग्न व्हायचं. काही वर्षानंतर माझ्या आजोबांची जी इच्छा होती की काही झालं तरी तुळशीचं लग्न आणि गोकुळाष्टमी हे कधी बंद करायचे नाही, त्या हिशोबाने मी हा पुढे उत्सव चालू ठेवला आणि त्यांच्या
इच्छेसाठी म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात तो उत्सव चालू केला. आज या इथे पुष्कळशी लोक आमच्याकडे लग्नासाठी म्हणून खास येतात, लग्न सोहळा पाहण्यासाठी म्हणून खास येतात. हा उत्सव झाल्यानंतर लगेच आमच्याकडे एक प्रथा आहे आमची आजोबांपासूनची, वडे आणि उसळ हा आम्ही नैवेद्य म्हणून सगळ्यांना वाटला जायचा. पण आत्ता काही कारणास्तव आम्हाला मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्हाला ते वडे करायला जमत नसल्यामुळे आम्ही उसळ आणि पाव असा आम्ही नैवेद्य येणाऱ्या सगळ्यांना आम्ही हा प्रसाद दिला जातो. कोकणात सण उत्सवाच्या अनेक परंपरा आजही रीतिरिवाजानुसार सुरू आहेत आणि त्या असायलाही हव्यात. त्याप्रमाणे त्रिपुरा पौर्णिमेचा उत्सवी आनंदाने साजरा करण्यात आला. त्यातूनच परंपरेचा हा ठेवा पुढच्या पिढीला देखील समजणे गरजेचं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. रत्नागिरी शहरातील नाचणे साळवी स्टॉप मार्गावर असलेल्या छत्रपती नगर येथील श्री शिवशंभू मित्र मंडळाने श्री दातेगड म्हणजे सुंदरगड किल्ल्याची भव्य दिव्य अशी प्रतिकृती साकारली आणि ती पाहण्यास कलाप्रेमींनी गर्दी केली आहे. छत्रपती शिवराज जन्मले, छत्रपती शिवराज जन्मले, छत्रपती शिवराज स्थापिले शक्तिशाली साम्राज्य जी, स्थापिले शक्तिशाली साम्राज्य जी, स्थापिले शक्तिशाली साम्राज्य जी, उत्तुंग दुर्ग शिवनेरी दीपावली सणाचं खास आकर्षण असतं ते म्हणजे बच्चे कंपनीने तयार केलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचं आणि त्याच पार्श्वभूमीवर श्री शिवशंभू मित्रमंडळाने सुंदरगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती तयार केली असल्याने ती सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली आहे. पराक्रमी पुत्र जिजाईला, पराक्रमी पुत्र जिजाईला, पराक्रमी पुत्र जिजाईला, भवानीचे तेज शिवाजीला रे, भवानीचे तेज शिवाजीला रे, भवानीचे तेज शिवाजीला रे. ज्यावेळी साऱ्या देशात हर दिवसा बाप रस्त्यात तब्बल 250 वर्ष ही भूमी गुलामगिरीमध्ये खितपत पडलेली होती. सगळीकडे अन्याय 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 अन्यायाचा बाजार भरला होता. मंदिरांची शिखर फोडली जात होती, भगवे उतरवले जात होते, रयतेच्या पोरी पाळी पाठवल्या जात होत्या, गुलामांच्या धावणीला बांधल्या जात होत्या आणि विदेशात नेऊन विकल्या. खेडशीनाका भवानीनगर रत्नागिरी येथील शिवशक्ती ग्रुपच्या तरुणांनी लोणावळा येथील कोरीगड किल्ला बनवला असल्याने तो पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. असा तो महाभयानक काळ होता ज्यावेळी साऱ्या देशात भर दिवसा पाप रस्त्यात, ज्यावेळी साऱ्या देशात भर दिवसा पाप रस्त्यात लुटमार आबरू घेत्यात, कुणी खाल्ल्याला पेपरात. मुघलांनी गिळला भारत, मुघलांनी गिळला भारत, नरसिंह पडले पिंजऱ्यात. त्या काळी नव्हता कुणी वाली महाराष्ट्रात जिरहाजी, आणि अशा या कठीण प्रसंगी मासाहेब जिजाऊ काय करीत होत्या. नवस मागते हात जोडून जिजा राजमाता, नवस मागते हात जोडून जिजा राजमाता, पराक्रमी रणधीर पुत्र दे धर्मवीर दाता. कुणी प्रसन्न झाली शिवनेरी माता, जगन मंगले बाळ जन्मले प्रतिपालक जगता.
आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने केवढा मोठा इतिहास लाभला आहे। महाराजांच्या काळात अनेक गड किल्ल्यांची निर्मिती केली, काही आपल्या शौर्याच्या बळावर ते जिंकले आणि स्वराज्याची स्थापना करत आपलं अस्तित्व करून ठेवलं खरं। मात्र आज त्या किल्ल्यांकडे एक आस्था म्हणून कोण पाहतंय का, हाच खरा प्रश्न आहे। हा ऐतिहासिक ठेवा जपला जावा याकरिता अशा किल्ल्यांची प्रतिकृती तयार करून गडप्रेम जागृत व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यास काहीच हरकत नाही। तेव्हा याकडे शासन प्रशासनाने देखील लक्ष देणे गरजेचं आहे। तर या होत्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। परिवहन मंत्री आणि मुख्य सचिवांच्या बैठकीनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू, दिवसेंदिवस कर्मचारी होत चाललेत आक्रमक। 25 दिवसानंतरही जयगड येथील त्या मच्छीमार नौकेचा शोध लागत नसल्याने मच्छीमारांनी दिला पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा। रत्नागिरीसह जिल्ह्यात त्रिपुरा पौर्णिमा आणि तुळशी विवाह उत्साही वातावरणात संपन्न। आणि शहर आणि ग्रामीण भागातील ऐतिहासिक किल्ले ठरत आहेत नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भेटूया पुढच्या बातमीपत्रात, तोपर्यंत आम्ही आपली रजा घेतो। नमस्कार।